कारण MPSC ही अनप्रेडिक्टेबल आहे. तर फर्स्ट राऊंडमध्ये 50 क्वेश्चन, सेकंड राऊंडमध्ये 20 क्वेश्चन. आता थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला अंदाज आला की 70 क्वेश्चन तर माझे अटेम्प्ट झालेले आहेत. मग थर्ड राऊंडमध्ये आता तुम्हाला 85च्या आसपास अटेम्प्ट करायचा आहे किंवा 90च्या आसपास अटेम्प्ट करायचा आहे. तर तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? जवळपास 20 क्वेश्चन थर्ड राऊंडमध्ये रिस्क घ्यायची, 20 क्वेश्चनची. गुड इव्हिनिंग टू ऑल. आपण पेपरचं ॲनालिसिस पाहतोय की पेपर कसा होता. तर सगळ्यात आधी बघायचं म्हटलं तर पेपर झालाय आता, त्यामुळं रिलॅक्स व्हा आणि जे काय पुढं येईल, स्कोर आला असेल किंवा पुढची एक्झाम असेल त्याच्याकडे फोकस करा आणि रिलॅक्स राहा. ह्या पेपरचं झालंय त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. तर हा पेपर मी पण दिलाय, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, कारण मी खूप सारे एक्झाम दिलेल्या आहेत आणि पेपर मलाही अवघड गेलाय. आणि जर तुमचा फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली तो अवघड गेला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण कुठंच नाही येत कॉम्पिटिशनमध्ये, तर असं स्वतःला लो कॉन्फिडन्समध्ये ठेवू नका, कारण पेपर हार्ड होता. याच्यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखे किती क्वेश्चन होते? तर याच्यामध्ये सगळ्यात हार्ड सब्जेक्ट बघितला तर हिस्ट्री आणि सायन्स सगळ्यात हार्ड होता, की जो विचार करायला लावत होता की सॉल्व्ह करायचे क्वेश्चन की नाही करायचे. याच्यामध्ये 7 ते 8 क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये सॉल्व्ह करण्यासारखे होते आणि त्यात पण 100% सॉल्व्ह करू शकतो अशी शक्यता नव्हती. त्याच्यामध्ये पण जम्बलिंग होतं, कन्फ्युजन होतं आणि 7 to 8 असे क्वेश्चन होते की जे आपल्याला माहीतच नव्हते. एन्शियंटवरती जास्तीचा भर दिलेला होता आणि जोड्या लावा फर्स्ट टाइम एवढ्या विचारल्या आहेत हिस्ट्रीमध्ये. नंतर सायन्सचा विचार केला तर 9 ते 10 क्वेश्चन होते जे आपण सॉल्व्ह करू शकत होतो आणि त्यात पण कन्फ्युजिंग होते काही, आणि 10 ते 11 सगळे म्हणता येईल की नवीनच होते. सॉरी. तर याच्यामध्ये सायन्समध्ये काय होतं, वन लाईनर जास्त आले आणि कोणते क्लू नव्हते, कोणते न्यूमेरिकल्स नव्हते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल पण आपण शुअर नाही की याला पण आपल्याला जास्तीचे मार्क येऊ शकतात म्हणून. नंतर जिओग्राफीचा विचार केला तर जिओग्राफीला 8 ते 9 क्वेश्चन होते की जे आपण सॉल्व्ह करू शकत होतो आणि थोडासा मला इझी वाटला जिओग्राफी. आणि 6 ते 7 क्वेश्चन असे होते की जे आपल्याला आउट ऑफ बॉक्स होते. आणि पॉलिटीचा विचार केला तर पॉलिटी छान होतं, पण त्याच्यामध्ये खूप टाइम लागत होता विचार करायला, लगेच आन्सर येईल असा पेपर नव्हता. त्याच्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन हार्ड होते जे की आपल्याला विचार करून पण आन्सर देत नव्हते. प्रेसिडेंटचा जो क्वेश्चन होता तो बघितला तुम्ही की वेटो पॉवर जे आहे, असे क्वेश्चन विचार करण्यासारखे होते आणि जास्त विचार करून तो क्वेश्चन चुकलाय भरपूर लोकांचा. करंट पण ह्यावेळी जरा बरं विचारलेलं होतं, ज्यामध्ये 8 ते 9 क्वेश्चन येण्यासारखे होते, पण ते पण खूप सरळ होते असं अशातली गोष्ट नाहीये. ते पण विचार करून सोडवण्यासारखे होते. जरी पेपरला 2 तास असले तरी तो 2 तासांचा वापर पुरेपूर घ्यावा लागत होता. असं नाही की 1 तासात पेपर झाला, 1.5 तासात पेपर झाला, असं नव्हतं. नंतर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्समध्ये पण 7 ते 8 सोडवण्यासारखे होते आणि 7 ते 8 हे आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ द सिलेबस आपण म्हणू असं होते. याच्यामध्ये 54 ते 55 क्वेश्चन बाकीचे क्लासवाले सांगतायत की 54 ते 55 क्वेश्चन हे सॉल्व्ह करण्यासारखे होते. मी स्वतः क्लासरूममध्ये बसून तो पेपर अटेंड केलाय, त्याच्यामुळे मला माहित आहे की 50 जे क्वेश्चन आहेत ते आपण आरामात लिहू शकत होतो आणि जे बाकीचे क्वेश्चन आहेत 50, हे क्वेश्चनला खूप विचार करायला लागत होता. तुम्ही याच्यामध्ये कसा पेपर सोडवला हे तुमच्यावरती आता म्हणजे आहे की तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी कशी वापरली किंवा अप्रोच कसा होता तुमचा पेपर सोडवण्याचा. तर पेपर सॉल्व्ह करताना आपण टेन्शनमध्ये असतो, त्यामुळे आपलं जे काही बरोबर आन्सर आहे ते पण चुकतं. जास्त विचार केला तर आन्सर चुकतं आणि जे कमी स्टडीवाले स्टुडंट आहेत त्यांचं त्यावेळी बरोबर येतं. आणि क्लासवाले इझिली बोलतात की 55 ते 60 पर्यंत इझी पेपर होता, आमच्या सिलेबसमधून आलं, 51 क्वेश्चन आमच्या ह्याच्यातले आले. आता ह्याच्यामध्ये बघाल ना तुम्ही की करंटमध्ये, तर करंटमध्ये 2024चे आय थिंक 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता क्लासवाले सांगता की आमच्या नोट्समधून आले करंटचे क्वेश्चन, ठीक आहे 2024चा डाटा आला, पण 2024चा डाटा हा स्टुडंटचा पार्ट आहे का? कारण त्यांना 2026चा आणि 25चाच डाटा पाठ करायला जीवावर येत आहे, तर मग 2024चा डाटा कसा पाठ राहणार ना. आणि मग तो क्वेश्चन आपण इझी कॅटेगरी किंवा मीडियम कॅटेगरीमध्ये नाही पकडू शकत. स्वतःला या पेपरवरून असं जज करू नका की मी करू शकत नाही, माझ्याच्याने काहीच होत नाहीये. फर्स्ट
अटेम्प्ट आहे, सेकंड अटेम्प्ट आहे, तर प्लीज घाबरण्यासारखं काही नाहीये. जर पेपर हार्ड गेला तर ऑब्व्हियसली कट ऑफ पण कमी येणार आहे आणि पेपर जेव्हा सोपा जातो ना तेव्हा कट ऑफ वाढतो. ह्या गोष्टी एकदम सिंपल आहेत. कट ऑफ कमी लागेल त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. गेल्या वेळी किती 116 आय थिंक होता ओपन जनरलचा, तर मग ह्या वेळेस ऑब्व्हियसली तो 10-20 मार्कांनी, मॅक्झिमम 20 म्हणते, 10-15 मार्कांनी कमी येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही जर एका वन गो मध्ये जर पेपर अटेम्प्ट करत असाल कंबाईन सारखा, तर कंबाईन सारखा पेपर अटेम्प्ट करणं हा पूर्णपणे चुकीचा अप्रोच आहे तुमचा. तर राज्यसेवेचा आपण जेव्हा पेपर अटेम्प्ट करतो तेव्हा राज्यसेवेमध्ये 2 तास कशासाठी दिलेले असतील, तर तुमचं तो एक स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करावी त्यासाठी 2 तास दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड, मॅक्झिमम थर्ड राऊंड किंवा फोर्थ राऊंड पर्यंत तुम्ही पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. फर्स्ट राऊंडमध्ये काय केलं पाहिजे, फर्स्ट राऊंडमध्ये जे तुम्हाला ओळखीचे किंवा 50% टू 75% जे क्वेश्चन माहीत आहेत ते क्वेश्चन तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि सॉल्व्ह करताना जो क्वेश्चन सॉल्व्ह झालाय, आता समजा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन असेल, सेकंड नंबरचा, थर्ड नंबरचा, जो क्वेश्चन सॉल्व्ह झालाय त्याला एक तर राऊंड करायचं, नाहीतर टिक मार्क करायची. आणि जो क्वेश्चन सॉल्व्ह केला नाहीये त्याला काहीच करायचं नाहीये, कारण तो आपण सोडवला नाहीये. असे क्वेश्चन फर्स्ट राऊंडमध्ये जेव्हा सॉल्व्ह करतात त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की किती क्वेश्चन झाले ते बघायचं, ते मार्क करून घ्यायचे आन्सर शीटवरती. नंतर त्याच्यानंतर काय करायचं, किती क्वेश्चन झाले ते कॅल्क्युलेशन करायचं, तुम्ही किती सॉल्व्ह केलेत फर्स्ट राऊंडमध्ये. म्हणजे तुम्हाला किती इझी वाटले, किती हार्ड वाटले. समजा तुमचे 50 क्वेश्चन जर तुम्हाला इझी वाटले, तर 50 क्वेश्चन इझी वाटले आणि 50 क्वेश्चन जर तुम्हाला माहीतच नाहीत तर पेपरची डिफिकल्टी तुम्हाला लगेच समजून जाते की पेपर हा अवघड आहे. तर मग 50 क्वेश्चन आहेत तर मग तुम्ही तिथंच तुमचं स्ट्रॅटेजी ठरवायची की आपण 80 to 90% मध्येच अटेम्प्ट करायचा आहे पेपर, 90 to 100च्या रेंजमध्ये नाही. तर मग आता 50% पेपर जेव्हा तुमचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले, तर आता सेकंड राऊंडमध्ये काय करायचं, तुम्ही तुमचे जे 50% जे वाटतंय की हां बाबा इथं कन्फ्युजन होतंय, तर ते क्वेश्चन तुम्ही सेकंड राऊंडमध्ये घ्यायचे. त्यामध्ये पण अशी रिस्क घेऊ नका की 75% वाले आहेत आणि ते तुम्ही सॉल्व्ह करताय, तर हे चुकीचं आहे. 50% जे कन्फ्युजन आहे ते क्वेश्चन तुम्ही सेकंड राऊंडमध्ये सॉल्व्ह करा. आता ह्याच्यामध्ये तुमचे समजा 20 क्वेश्चन सॉल्व्ह झाले 50-50 वाले, तुमचं कन्फ्युजन आहे, तर मग हे किती क्वेश्चन झाले, 70 क्वेश्चन झाले सेकंड राऊंडमध्येच. तर फर्स्ट राऊंडमध्ये 50 क्वेश्चन, सेकंड राऊंडमध्ये 20 क्वेश्चन. आता थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला अंदाज आला की 70 क्वेश्चन तर माझे अटेम्प्ट झालेले आहेत. मग थर्ड राऊंडमध्ये आता तुम्हाला 85च्या आसपास अटेम्प्ट करायचा आहे किंवा 90च्या आसपास अटेम्प्ट करायचा आहे. तर तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जवळपास 20 क्वेश्चन थर्ड राऊंडमध्ये रिस्क घ्यायची 20 क्वेश्चनची. तर मग असा पेपर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल ना तेव्हा तुम्हाला थोडीशी कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल तुमची. तर मग असा पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. काही लोक कंबाईनचा अप्रोच वापरतात जो की पूर्णपणे चुकीचा आहे. आपण स्कोअर बद्दल बोलूया की तुम्हाला किती स्कोअर आलाय. 75% जे स्कोअरवाले आहेत त्यांनी थोडं सिरियसली या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे, कारण अजून तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये नाहीयेत. जर तुमचा इथे अटेम्प्ट थर्ड, फोर्थ किंवा फिफ्थ अटेम्प्ट असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये नाहीयेत. तुम्ही मे बी प्लॅन बी कडे बघणं गरजेचं आहे, कारण तुमचा थोडासा अप्रोच चुकतोय असं समजा. आणि तुम्हाला जर हेच करायचं असेल, तुमची फायनान्शियल कंडिशन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता 75 to 85 वाल्या लोकांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट असेल तर तुम्ही तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित चालू राहू द्या, कारण तुम्ही खूप नवीन आहेत अजून कॉम्पिटिशनमध्ये. तुम्हाला अप्रोच माहीत नाहीये, तुम्हाला आयोगाचं माइंडसेट माहीत नाही, कसा पेपर अटेम्प्ट केला पाहिजे ह्या गोष्टी माहीत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. आता 85 to 90 वाले आणि 95 to 95 वाले ह्या लोकांना सध्या खूप टेन्शन आहे की नेमकं आपलं काय होईल, कारण कट ऑफ किती लागेल हे सांगू शकत नाहीये. पण तरी अंदाजे जर विचार केला तर 95+ कट ऑफ हा जनरलचा लागू शकतो असं मला वाटतं. याच्यामध्ये जर कास्टवाले असतील तर कास्टवाल्यांनी स्टडी करायला काही हरकत नाहीये. याच्यामध्ये EWS तर मे बी करू शकता तुम्ही प्रिपरेशन चालू. आणि 95च्या पुढचे जनरलमध्ये असतील
आणि मुलींनी चालू करा. 90+ ज्या मुली आहेत ना त्या मुलींनी चालू करा. 95+ जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी पण चालू करा. आणि 100+ वाल्यांचं तर काही टेन्शनच नाहीये, ते ऑब्विसली आहे त्यांचं प्रिपरेशन. आणि या ह्याच्यामध्ये स्कोअर खूप कमी आलेत, सर्वांचेच कमी आलेत. जे UPSC करतात त्यांचे पण स्कोअर खूप कमी आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझं होऊ शकत नाहीये, तुम्ही जर डिलेमामध्ये असताल तर तुम्ही सध्या कंबाईनवरती फोकस करा. कंबाईनचं CSAT व्यवस्थित करा. तुमचा GSचा अभ्यास झालेला आहे ऑलरेडी. आणि जर तुमचा प्लॅन असेल की मला नाही राज्यसेवा कंटिन्यू करायची, फर्स्ट सेकंड जे अटेम्प्टवाले आहेत आणि त्यांना मार्क 75च्या जरी खाली असतील तर त्यांनी कंटिन्यू मेन्सचं प्रिपरेशन चालू करा. आणि 90+ जे आहेत त्यांनी पण मेन्सचं प्रिपरेशन चालू करा. हे कॅटेगरीवाले लोक पण जर तुम्हाला कन्फर्म असेल की मी अजून 1-2 अटेम्प्ट, पुढचे अटेम्प्ट हे सगळे राज्यसेवेचे देणार आहे, तर तुम्ही पण तुमचं प्रिपरेशन हे राज्यसेवेच्या मेन्सचं सुरू ठेवा. कारण प्री झाल्यानंतर 4 ते 5 महिने भेटतात मेन्सचं प्रिपरेशन करायला. त्याच्यामध्ये काही मेन्सचं प्रिपरेशन होत नाही. त्याच्या आधी आत्ता तुम्हाला टाइम आहे, तर प्रीच्या पेपर नंतर 2027चा येण्याआधी तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन चालू ठेवा आणि 2027चा पेपर कॉन्फिडंटली द्या. तोपर्यंत तुमचा मेन्सचा पण स्टडी होईल आणि प्रीचा पण स्टडी होईल. तर मला हे सांगायचं आहे. आणि टेन्शन घेऊ नका, सगळ्यांची सिच्युएशन जी आहे ती सगळ्यांची सेम आहे. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी मला वाटतंय की रिलॅक्स म्हणजे राहून स्टडी करा. कारण MPSC ही अनप्रेडिक्टेबल आहे